अफोर्डेबल AI मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजच्या या नवीन सखोल विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय खरोखरच खूपच रंजक आणि तंत्रज्ञान विश्वाच्या अगदी केंद्रस्थानी असलेला आहे. हो, नक्कीच. आणि हा विषय थेट जनरेटिव्ह एआयच्या मुळाशी जातो, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अगदी बरोबर. आज आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच NLP आणि NLP पाईपलाईन यावर चर्चा करणार आहोत. या विश्लेषणासाठी आपण अफोर्डेबल AI या यूट्यूब चॅनलवरील NLP इंट्रोडक्शन फॉर जेन AI या व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टचा आधार घेत आहोत. आणि आजचे आपले जे मिशन आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. हो, मशीन किंवा कॉम्प्युटर मानवी भाषा कशी वाचतात, समजून घेतात आणि स्वतःहून नवीन भाषा कशी तयार करतात हे आपल्याला डिकोड करायचे आहे. विशेषतः आपली मानवी भाषेतील जी अत्यंत गुंतागुंतीची आणि संदर्भावर आधारित असलेली वाक्य असतात, त्यांचे एका गणितीय आणि अंकीय संरचनेत कसे रूपांतर होते याची आपण तांत्रिक उकल करणार आहोत. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. सर्वात आधी मला सांग, हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नक्की काय आहे? कसं आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे खऱ्या अर्थाने कम्प्युटर सायन्स आणि भाषाशास्त्र म्हणजे लिंग्विस्टिक्स यांचा एक अत्यंत प्रगत संगम आहे. आपण जेव्हा ChatGPT किंवा इतर कोणत्याही लार्ज लँग्वेज मॉडेलकडे म्हणजे LLM कडे पाहतो, तेव्हा त्याचा मुख्य पाया हा NLPच असतो. कॉम्प्युटरला मानवी भाषा समजण्याची क्षमता देणे हे याचे मुख्य काम. पण यात अडचण काय येते? म्हणजे मशीनला आपली भाषा समजणं एवढे अवघड का आहे? कारण सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण अशी आहे की मशीनला फक्त नंबर समजतात. अगदी, मशीनला फक्त नंबर म्हणजे अंक समजतात. त्यांचे आर्किटेक्चर केवळ गणितीय डेटावर प्रक्रिया करण्यासाठी बनवलेले असते. पण आपली मानवी भाषा ही काही अंकांच्या स्वरूपात नसते, ती अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. हो, आणि हा अनस्ट्रक्चर्ड डेटाची गुंतागुंती किती भयानक असू शकते हे आपण रोजच्या संवादात पाहतोच. स्रोतामध्ये या भाषेतील ॲम्बिग्विटी म्हणजेच गोंधळाची काही उत्कृष्ट उदाहरणे दिली आहेत. हो, भाषेमध्ये अनेक स्तरांवर गोंधळ असतो. पहिलं उदाहरण आहे व्याकरणाच्या रचनेतील गोंधळाचे. आय सॉ अ मॅन विथ अ टेलिस्कोप. हे खूप क्लासिक उदाहरण आहे. हो ना. आता या वाक्याचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ निघतात. मी दुर्बिणीतून माणसाला पाहिले की त्या माणसाकडे दुर्बीण होती. माणसांचा मेंदू आजूबाजूच्या परिस्थितीचा संदर्भ घेऊन एका सेकंदात योग्य अर्थ निवडतो. पण एका अल्गोरिदमला ही निवड करण्यासाठी खूप मोठा डेटासेट आणि कॉन्टेक्स्ट लागतो. आणि दुसरं उदाहरण आहे उपहासात्मक भाषेचे, सार्कॅझम. ओ ग्रेट, अनदर मंडे. इथे भावना आणि वापरलेले शब्द एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. शब्द सकारात्मक आहेत, ग्रेट, पण त्यामागील सेंटिमेंट अत्यंत नकारात्मक आहे. सोमवारची चिडचिड आहे ती. बरोबर. आणि यासोबतच शब्दांच्या अर्थातील गोंधळही असतो. बँक हा शब्द घ्या. हा शब्द पैशांची बँक असू शकतो किंवा नदीचा किनारा असू शकतो. जोपर्यंत मशीनला त्या वाक्यातील इतर शब्दांचा, जसे की मनी किंवा वॉटर यांचा संदर्भ मिळत नाही, तोपर्यंत अर्थ निश्चित करता येत नाही. आजकालच्या डिजिटल संवादात तर हे आव्हान आणखीच वाढले आहे. इंटरनेटवरील अनौपचारिक भाषा, शॉर्ट फॉर्म्स आणि स्लँग मशीनसाठी एक वेगळीच डोकेदुखी ठरते. व्हॉट्सॲपवर लोक लिहितात, दिस मूव्ही इज फ्रफ्र. हो, फॉर रियल. मशीनला हे कसे समजणार? शिवाय अनेकदा एकाच वाक्यात हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण असते. आणि व्यावहारिक ज्ञानाचा, वर्ल्ड नॉलेजचा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे. स्रोतातील ते उदाहरण मला खूप आवडले. द ट्रॉफी डिडंट फिट इन द बॅग बिकॉज इट वॉज टू बिग. यात मोठी काय आहे, ट्रॉफी की बॅग? बरोबर. सामान्य ज्ञानानुसार आपल्याला समजते की जी वस्तू मोठी असते ती आत जाऊ शकत नाही, त्यामुळे मोठी ट्रॉफी आहे. पण मशीनकडे हे जगाचे सामान्य ज्ञान नसते. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे माणसांना हे सर्व संदर्भ आणि व्यावहारिक ज्ञान अगदी नैसर्गिकरित्या मिळते. पण मशीनला भाषेचं हे मॉडेल पूर्णपणे शून्यापासून, फ्रॉम स्क्रॅच, विकसित करावं लागतं. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं? सुरुवातीच्या काळात जेव्हा रूल्स बेस्ड NLP वापरले जायचे, तेव्हा भाषेचे व्याकरण आणि नियम मशीनमध्ये हार्ड कोड करण्याचा प्रयत्न झाला. पण तो प्रयोग अपयशी ठरला ना? अगदी. कारण भाषा नियमांपेक्षा अपवादांवर जास्त चालते. त्यानंतर मग स्टॅटिस्टिकल मॉडेल्स आले आणि पुढे जाऊन 2017-18च्या सुमारास
खऱ्या अर्थाने क्रांती झाली. RNN आणि LSTM आले. हो, जे एका पाठोपाठ एक अशा क्रमाने शब्दांवर प्रक्रिया करत असत. पण लांबलचक वाक्यांचा संदर्भ लक्षात ठेवण्यात ते कमी पडायचे. त्यानंतर अटेन्शन मेकॅनिझमवर आधारित पॉवरफुल ट्रान्सफॉर्मर्स आले आणि आजच्या लार्ज लँग्वेज मॉडेलचा जन्म झाला. आणि इथेच खरी गंमत येते, कारण हे ट्रान्सफॉर्मर्स किंवा कोणतेही आधुनिक मॉडेल थेट शब्दांवर काम करू शकत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्या रोजच्या वापरातील या अत्यंत अस्वच्छ डेटाला एका अचूक प्रक्रियेतून जावे लागते. बरोबर, आणि यालाच आपण NLP पाईपलाईन म्हणतो. आपण हे पाईपलाईनचे टप्पे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एखाद्या युजरने इंटरनेटवर एक रिव्ह्यू लिहिलाय, ॲपल्स न्यू आयफोन इज अमेझिंग, कांट वेट टू गेट इट @Apple. हां, खूपच अस्वच्छ, मेसी डेटा आहे. हो, यात इमोजी आहेत, हॅशटॅग आहेत, आकडे आहेत. या डेटावर पहिली प्रक्रिया काय होते? या पूर्ण प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे टेक्स्ट क्लिनिंग. कोणताही डेटा मॉडेलला देण्यापूर्वी त्यातील अनावश्यक नॉईज काढून टाकणे आवश्यक असते. म्हणजे HTML टॅग्स वगैरे? हो, हे टॅग्स, इमोजीज आणि हॅशटॅग्स काढून टाकले जातात. त्यामुळे आपल्याकडे फक्त ॲपल्स न्यू आयफोन इज अमेझिंग, कांट वेट टू गेट इट एवढाच मजकूर उरतो. क्लिनिंग झाल्यानंतर जो मजकूर उरतो तो मशीनसाठी अजूनही एक सलग स्ट्रिंग असतो. आणि म्हणूनच दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे टोकनायझेशन. हा शब्द NLP मध्ये खूप महत्वाचा आहे. नक्कीच. टोकनायझेशन म्हणजे संपूर्ण वाक्याचे सुटे सुटे शब्द बनवणे. म्हणजे ह्या उदाहरणाचे टोकन्स बनवले तर ते ॲपल, न्यू, आयफोन, इज, अमेझिंग असे होतील. हे टोकन्स म्हणजे भाषेच्या इमारतीच्या मूळ विटा आहेत. पण या विटा अजूनही एका समान साच्यात नाहीयेत. त्यामुळे तिसरा टप्पा येतो, नॉर्मलायझेशन आणि स्टॉप वर्ड रिमूव्हल. हे कसं काम करतं? मशीनसाठी कॅपिटल ॲपल आणि स्मॉल ॲपल हे दोन वेगळे शब्द आहेत. त्यामुळे स्पेलिंग ठेक केले जाते. जसे टूचे टू करणे आणि सर्व अक्षरे लोअर केसमध्ये केली जातात. त्यानंतर इज, टू, इट सारखे अनावश्यक शब्द काढून टाकले जातात. म्हणजे ज्या शब्दांचा वाक्याचा मूळ अर्थ ठरवण्यात वाटा कमी असतो ते काढून टाकले जातात. बरोबर, कॉम्प्युटेशनल पॉवर वाचवण्यासाठी. त्यानंतरचा टप्पा आहे लिमिटायझेशन आणि स्टेमिंग. याचा उद्देश शब्दांना त्यांच्या मूळ रूपात आणणे हा असतो. अगदी बरोबर. जसे की अमेझिंगचे अमेज, रनिंगचे रन आणि वॉचचे वॉच करणे. यामुळे मशीनला समजते की या सर्व शब्दांचा अर्थाचा गाभा एकच आहे. आणि आता आपण या पाईपलाईनच्या सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्यावर येतो, फीचर एक्स्ट्रॅक्शन किंवा एम्बेडिंग. हो, हा सर्वात कळीचा टप्पा आहे. इथपर्यंत आपण भाषेतील शब्द फक्त स्वच्छ केले आहेत. पण आता या मूळ शब्दांचे अंकात म्हणजे वेक्टर्समध्ये रूपांतर केले जाते. यासाठी कोणत्या टेक्निक्स वापरतात? पूर्वी बॅग ऑफ वर्ड्स किंवा TF-IDF वापरले जायचे. पण आता वर्ड टू वेक्स सारख्या प्रगत टेक्निक्स वापरल्या जातात. प्रत्येक अंक किंवा वेक्टर त्या शब्दाचा अर्थ दर्शवतो. म्हणजे या गणितीय अवकाशात समान अर्थाचे शब्द एकमेकांच्या खूप जवळ असतात. तंतोतंत. आणि मग शेवटचा टप्पा येतो मॉडेल प्रेडिक्शन. हे तयार झालेले अंक किंवा वेक्टर्स आता मॉडेलला दिले जातात, जसे की RNN मॉडेल. आणि मॉडेल ठरवते की हा रिव्ह्यू 94.3% सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण ही गुंतागुंतीची पाईपलाईन समजून घेतली, पण या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग आहे? याचे उपयोग अमर्याद आहेत. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे चॅटबॉट्स. अगदी साध्या बॉट्सपासून ते ChatGPT पर्यंत. आणि मगाशी आपण जे रिव्ह्यूचं उदाहरण पाहिले तो सेंटिमेंट अनालिसिसचा प्रकार झाला ना? हो, प्रॉडक्ट रिव्ह्यू चांगले आहेत की वाईट हे ओळखणे. समजा Amazonवर रिव्ह्यू आहे, आय डोंट लाईक दिस प्रॉडक्ट, इट इज बॅड, तर मशीन त्याला निगेटिव्ह ठरवेल. मला स्रोतामध्ये उल्लेख केलेले टेक्स्ट समरायझेशन खूप उपयोगी वाटते. 100 पानांचा रिपोर्ट फक्त 5 ओळींत समजून सांगणे हे वेळ वाचवणारं तंत्रज्ञान आहे. आणि भाषेचे अडथळे दूर करणारे गुगल ट्रान्सलेट सारखे मशीन ट्रान्सलेशन हे देखील याच NLPवर आधारित आहे. आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे सिमेंटिक सर्च. यात फक्त कीवर्ड्स न शोधता अर्थ शोधला जातो. स्रोतामधील ते बजेटचं उदाहरण खूप छान आहे. हो, समजा मागील 10 वर्षांच्या सरकारी बजेटच्या शेकडो PDF फाईल्स आहेत. जर तुम्ही टीव्हीवरील टॅक्स कधी आणि किती बदलला असं शोधले तर सिमेंटिक सर्च अचूक माहिती समोर आणते. कारण मशीनला टीव्ही, टॅक्स, कस्टम्स यांचा संदर्भ समजतो. आणि मोठ्या माहितीतून लोकांची नावे, ठिकाणे आणि संस्थांची नावे वेगळी काढण्यासाठी नेम्ड एंटिटी रेकग्निशन म्हणजेच NERचा वापर होतो.
या तंत्रज्ञानाचे खरे यश स्रोतातील प्रेझेंटरच्या गोष्टीतून दिसून येते. हो, प्रेझेंटरने त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी सांगितले की पूर्वी स्वतःचे प्रेझेंटेशन्स किंवा HTML फाईल्स बनवण्यासाठी त्यांना 2-3 दिवस लागायचे. पण आता योग्य प्रॉम्प्ट देऊन AIच्या मदतीने त्यांनी काही मिनिटातच प्रेझेंटेशन तयार केले. कोणत्याही मॅन्युअल कोडिंगची गरज न पडता. अगदी. आज आपण पाहिले की माणसाचे गुंतागुंतीचे विचार आणि मशीनची अंकांची भाषा यांच्यात NLP कसा एक उत्तम दुवा बनतो. कच्च्या डेटापासून ते टोकनायझेशन आणि एम्बेडिंगपर्यंतचा हा प्रवासच AIच्या बुद्धिमत्तेचा पाया आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. स्रोतामध्ये एक खूप विचार करायला लावणारे विधान आहे, लँग्वेज इज द ऑपरेटिंग सिस्टम ऑफ ह्युमन थॉट्स. भाषा ही मानवी विचारांची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बरोबर. आपण NLPच्या माध्यमातून मशीनला हीच ऑपरेटिंग सिस्टम चालवायला शिकवत आहोत. आणि हाच विचार आपल्याला एका वेगळ्या वळणावर आणतो. जर मशीन आपली ही ऑपरेटिंग सिस्टीम एवढ्या अचूकपणे डिकोड करत असेल, तर भविष्यात असा एखादा दिवस येईल का जेव्हा मशीन्सला मानवी भाषेतील तिरकसपणा, विनोद आणि भावना आपल्या माणसांपेक्षाही जास्त अचूकपणे समजायला लागतील? हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित आपल्या शब्दांमागे लपलेला खरा अर्थ आपण स्वतः समजण्याआधीच मशीन ओळखून घेईल. याच विचारासोबत आपण आजच्या या सखोल विश्लेषणाची सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.